नमस्कार, जय श्रीराम सर्वांना स्वागत करते तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो होतो पेरूची वाडीमध्ये। आज होता रविवार, तर कुठं जायचं डिसाईड केलं नव्हतं, पण मग एकदमच आठवलं की पेरूची वाडीमध्ये जाऊ, कारण की आम्ही तर 3दा गेलोलो पण यांनी बघितलं नव्हतं। मग यांना दाखवण्यासाठी आम्ही निघालो पेरूच्या वाडीकडे। फायनली आम्ही पोहोचलो पेरूची वाडीमध्ये आणि बघतो काय तर जे मेन गेट होतं, जिथून आम्ही पहिले एंट्री केली होती पहिले आल्यावर, ते तिथलं बंद होतं, कारण की तिथे काहीतरी काम सुरू होतं। त्याच्या बाजूलाच एक एंट्री गेट म्हणजे त्यांनी केलं होतं पायऱ्या, आणि तिथून आम्ही गेलो आणि बघतो काय तर आज रविवार आणि रविवारची भरपूर गर्दी होती। रॉंग डिसिजन होता की काय माहिती, आम्ही काल शनिवारी यायला पाहिजे होतं। आल्यावरच दक्षिणी आपला झोका रिझर्व केला आणि त्याच्यावर खेळायला लागला। यावेळेस पेरूच्या वाडीमध्ये खूप काही बदल झालेले आहेत। म्हणजे जेव्हा आम्ही ऑर्डर घ्यायचो मिसळ आणि पावची, तेव्हा जागेवरच पेरूची आईस्क्रीम भेटत होती, पण आता वेगळं एक दुकान काढलेलं आहे, तिथे वेगळं जाऊन तुम्हाला ऑर्डर द्यावं लागते पेरूची आईस्क्रीमसाठी, आणि बाकी सगळं चुलीवरची मिसळ जिलेबी वगैरे तुम्हाला इथेच भेटून जाते। आल्यावरच दक्षचे कारनामे सुरू झाले। त्याने मिठाचा डब्बा घेतला आणि सगळं मीठ खाली सांडायला सुरुवात केली। यांची ओळख करून देते, ही आहे ज्योतिताई, ही आहे त्रिशा आणि ते दादा। आम्ही सोबतच घराजवळच राहतो आणि मेन म्हणजे आमचे गाव पण जवळजवळच आहे। ते हिंगोलीचे आहेत आणि आम्ही वाशिमचे। नंतर आम्ही लवकरच आमची ऑर्डर दिली, 10 मिनिटातच ऑर्डर आली। मिसळ पाव, जिलेबी, दही, पापड आणि खूप छान टेस्ट होती। इथलची जिलेबी मला खूप आवडते, मिसळ पाव मला जास्त आवडत नाही, पण जिलेबी जी आहे ना, मी कुठेच अशी खाल्ली नाही, एकदम एकसारखी आणि चवीला एकदम क्रंची आणि स्वादिष्ट। आणि दही जिलेबीचं कॉम्बिनेशन एक नंबरच लागते। इथंच मी टेस्ट केलं होतं, त्याच्यानंतर मी याची फॅन झाली। नंतर ताव मारला, मस्त खाल्लं आणि मग नंतर फिरायला गेलो। मिसळ पाव खाऊन झालं, मग आम्ही आलो आईस्क्रीम खायला। आणि या पेरूच्या आईस्क्रीमची टेस्ट सेम पेरूसारखी लागते, आणि त्याच्यावर टाकायला तुम्हाला तिखट आणि मीठ पण देतात, आणि ते टाकून तुम्ही खाल्लं तर त्याचं पेरूसारखा टेस्ट येते एकदम। पण तिखट आणि मीठ जरा जास्तच टाकले जाते, कोणाकोणाला माहीत नाही राहत त्याच्यात मीठ पण आहे म्हणून, मग आईस्क्रीम खूपच खारट होऊन जाते। म्हणून त्यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही खाऊच नका, म्हणजे तिखटवाली खाऊ नका, प्लेन आईस्क्रीम खा, ती पण छान लागते। एवढी पण नाही, पण आहे छान। इथे दक्ष वेट करत होता की आईस्क्रीम केव्हा देतात, आणि त्यांना आवाज देत होता, दादा आईस्क्रीम आईस्क्रीम। मग नंतर आमची आईस्क्रीम आली आणि आम्ही सगळ्यांनी वाटून घेतली। बघा, मी तिखट आणि मीठ टाकत होते याच्यावर, हे जरासं जास्तच झालं, मला माहीत नव्हतं की याच्यात मीठ आहे म्हणून, आणि ते खूपच खारट लागलं। मग एक प्लेन ठेवलं होतं आणि ते तरी खाण्यास लायक लागली।
विकायला इथं खूप साऱ्या वस्तू आहे, खेळायला इथं लहान लेकरांना छानसं छोटं गार्डन आहे. आणि हे फर्स्ट टाईम जसं तुम्हाला म्हटलं खूप काही बदल झाले. इथं भाजीपाला पण विकायला होता. नंतर हे पूल आहे आणि या पुलावरून आपल्याला जायचं असते. मागे आलो होतो तेव्हा एवढे जास्त खेळ नव्हते खेळायला, मग खेळ पण यावेळेस खूप आले होते इथे जास्त, जे नवीन नवीन आपण बघतो ना रील वगैरे मध्ये तसेच. मग ते गेम्स खेळले, दक्षला गाडीत बसवले आणि मग खूप एन्जॉय केला. गेम खेळायला होता सेक्शन आणि मग काय खूप एन्जॉय केलं. आणि काही गिफ्ट जिंकून पण घरी आलो. हे गेम मी खतरों के खिलाडीमध्ये पाहिला होता, जिथे तुम्ही काही म्हणजे ते रिंग टच केली त्या वायरला तर तुम्हाला करंट लागतो. तर मला इथे हे करायचं होतं, पण मी अगोदर हे विचारलं होतं करंट नाही लागणार ना, तर ते दादा म्हटले नाही, तिथे फक्त आवाज येईल. मग मी भरपूर ट्राय केलं, म्हणजे 100मध्ये 2 चान्स तर आपल्याला भेटतात. अर्ध्या वेळेस तर मी अर्ध्यामध्ये गेली, त्याच्यानंतर मी थोडी पुढे गेली, पण पूर्ण जिंकू नाही शिकली. पण जाऊ द्या, मजा तर खूप आली याच्यामध्ये. गेम मला खूप आवडला. 50 रुपयामध्ये एक चान्स होता आणि सगळे एका लाईनमध्ये आपल्याला एक एक कलर करायचे होते एका मिनिटामध्ये. ते केलं, एक तर कॅशबॅक भेटेल तुम्हाला 100 रुपये, नाहीतर मग तुम्हाला कोणतंही गिफ्ट घ्यावं लागेल. मग ही खेळली आणि मी जिंकली पण, आणि यात खूप मजा आली. हा गेम पाहताना खूप इझी वाटते, पण खरंच खेळायला गेल्यावर काहीच इझी नव्हता. 8 काड्या पकडायच्या होत्या, पण मी त्यातली फक्त 3 पकडल्या आणि झाला गेम ओव्हर. नंतर आम्ही इथे लेमन सोडा घेतला. आज थोडी जास्तच गरमी होती. नंतर शॉपिंग केली, चॉकलेट्स घेतले, ज्वेलरी आणि मग सगळ्यात आवडीचं लास्टला पेरूचं पान खाल्लं आणि निघालो घरी, नाही मॉलमध्ये. खूप थकलो, आता चला घरी. मग निघालो घरी जाण्यासाठी आणि रस्त्याने घेतला चहा, आणि हे चहा एकदम बेस्ट आहे. आणि असा संपला आजचा आमचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.